नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. देशातल्या मुख्य घडामोडीकडे आपण बघूया. आज दिल्लीत शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा आणि चारीकडनं सिमेंटचे बॅरिकेड लावलेले आहेत. आत्ता 2 तासापूर्वी एक बातमी आली की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज झाला, अश्रुगॅस सोडण्यात आले आणि शेतकऱ्यांना पळवण्याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न. अशा याच्यामध्ये शेतकरी लोक अत्यंत दुःखी झाल्याचं दिसतं आहे. आणि या सिच्युएशनमध्ये लोकशाहीला जे प्रोटेस्ट करण्यासारखे जे अधिकार आहेत तेही सुद्धा या सरकारने हिरावून घेतलेले आहेत. याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे अनेक जे सिनियर ॲडव्होकेट्स आहेत हे लोक रस्त्यावरती आलेत आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सांगितलं की तुम्हाला जे काही होत असेल त्याची आम्ही मदत देऊ, फ्री ऑफ कॉस्ट मदत देऊ, कुठलीही तुम्हाला अडचण पडणार नाही. त्यांचं मनोबल वाढवलं आणि मोठ्या संख्येमध्ये आज ते शेतकरी आज दिल्लीमध्ये आलेत. याचबरोबर दुसरे काही व्हिडिओज आज आलेले आहेत की EVMवरती ज्या लोकांनी ते जेवढे आक्रमक झालेले आहेत त्या आक्रमकामुळे दिल्ली सरकारने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला बंधनं घातलेली आहेत, त्याच्यावरती ॲक्शन घेण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या आजच्या घडामोडी आज झालेल्या आहेत. काल बिहार राज्यामध्ये जे नितीश कुमार यांनी एकमताने हाऊस जिंकलं, त्यात राष्ट्रीय जनता दलाचे 3 लोक हे दुसऱ्या BJPच्या ह्याच्यामध्ये गेले. बहुधा सर्वच लोक सवर्ण असण्याचे जाणवते. कारण हे बघता येईल तुम्हाला की जातीच्यासाठी आणि आज आमदारकी सोडण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे तिकडे अँटी डिफेक्शनमध्ये त्यांना काढून टाकण्यात येतील, पुन्हा त्या पोस्ट त्यांना सोडावी लागेल. परंतु आज नितीश कुमारला तर त्यांनी जिवंत ठेवलं. म्हणजे त्यांचं जे स्पिरिट आहे जातीचं, समाजाचं आणि जे सवर्णांना जे अपेक्षित आहे ते सर्वच्या सर्व त्या जाती जमातीतनं ते त्यांच्या रक्तामध्ये भिरून गेल्याचं आपण पाहतो. अशा या सिच्युएशन भारत देशामध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी आहेत त्या सुंदरसे व्हिडिओ आता तुम्ही 1-2 व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याच्यामुळे तिथली जी परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवावी लागेल, पाहावी लागेल आणि तुमचं माइंड बनवावं लागेल. बघूया आपण हे व्हिडिओज. दोस्तों, भारतीय जनता पार्टी का बैंक डिटेल्स अब सामने आ गया है, जहां कमाई का ना काला चिट्ठा खुल गया है. क्योंकि बीजेपी को इलेक्टोरल बॉन्ड के जरिए जो बेनामी पैसे मिले हैं उसका हिसाब जान के आप दंग रह जाएंगे. आपका दिमाग दोस्तों फट जाएगा कि आखिर कौन है भाई, कौन इतना मेहरबान है मोदी पर जो बोरा भर भर के बीजेपी को चुनाव जीतने और मोदी जी को जितवाने के लिए पैसा दे रहे हैं. क्या है इस अकाउंट डिटेल में बताएंगे आगे आपको वीडियो में, तो वीडियो को अंत तक देखिएगा. नमस्कार को अब मुश्किल से 2 से 3 महीने बचे हैं. मैदान में मोदी और इंडिया गठबंधन आमने सामने है. उससे पहले जो खबर आई है वो भारतीय जनता पार्टी और उद्योगपतियों के बीच में जो रिश्ते हैं उसे उजागर कर दिया है. चुनावी चंदे ने, बेनामी पैसों ने बीजेपी की जमकर झोली भरी है और इसका खुलासा इस अकाउंट डिटेल में हुआ है. भाजपा को 2022-23 में मिलने वाला इलेक्टोरल बॉन्ड मतलब बेनामी पैसे 25% बढ़कर के लगभग 2361 करोड़ रुपए हो गया है. इसका मतलब कि पार्टी को पिछले साल के मुकाबले में 444 करोड़ ज्यादा इस बार मिले. पार्टी का खर्च भी जो है वो 59% बढ़कर 1361 करोड़ रुपए हो गया है. पिछले साल यह खर्चा 854 करोड़ रुपए था, अब लगभग वो डबल हो गया है. चुनाव आयोग की ओर से सार्वजनिक की गई भाजपा की 2022-23 की वार्षिक ऑडिट रिपोर्ट के अनुसार पार्टी को चुनावी बॉन्ड्स के जरिए
1294 करीब करीब 1300 करोड़ रुपए मिले, जो कि पिछले साल के मुकाबले में 1000 करोड़ रुपए ज्यादा है, 25% ज्यादा है। आम पब्लिक से, कंपनियों से, चुनावी ट्रस्ट से ये पैसा आया है। ये तो फिर भी दोस्तों बेनामी पैसों को इलेक्टोरल बॉन्ड नाम देने की कोशिश की गई, ताकि ब्लैक मनी जो है उसे व्हाइट मनी में कन्वर्ट किया जा सके। विभिन्न मांगों के लिए पंजाब, हरियाणा और यूपी के किसान के राष्ट्रव्यापी विरोध प्रदर्शन की शुरुआत आज हो गई है। तमाम किसान संगठन दिल्ली की सीमाओं पर जुटना शुरू हो गए हैं, जिनसे निपटने के लिए मोदी सरकार ने काफी तैयारी कर रखी है। बड़ी बड़ी कीले गाड़ रखी हैं, सीमेंट की दीवारें हैं, बैरिकेडिंग है और तमाम इंतजाम किए गए। लेकिन फिर भी जब किसानों को नहीं रोक सके तो किसानों पर लाठीचार्ज और आंसू गैस के गोले दागे गए। पंजाब के फतेहगढ़ साहिब से निकले हजारों किसानों का जत्था जब हरियाणा के शंभू बॉर्डर पर पहुंचा, तब भारी संख्या में तैनात हरियाणा पुलिस ने आंसू गैस के गोले दागे। इसके चलते हालात तनावपूर्ण हो गए, भगदड़ जैसे हालात बन गए और बवाल शुरू हो गया। पुलिस और सुरक्षा बलों ने प्रदर्शनकारी किसानों को, क्योंकि उन्हें जो है मोदी सरकार प्रदर्शनकारी ही मानती है, उन्हें जो है आतंकवादी कि आए हुए हैं, कि उन पर आंसू गैस के गोले छोड़े जा रहे हैं, तो उन किसानों को 200 मीटर पीछे तक धकेल दिया गया। भारी तादाद में सुरक्षा बल मौजूद है और सड़क को कंक्रीट की दीवारों से बंद कर दिया गया है। आपको बता दें कि कल रात 5 घंटे 6 घंटे की मीटिंग भी चली किसानों और सरकार के मंत्रियों के बीच, लेकिन वो भी बेनतीजा निकली। उसका भी कोई परिणाम नहीं निकला। ना तो किसानों की बात सरकार ने मानी और ना ही ये जो आंदोलन है वो रुका। और आज जो है 500 ट्रैक्टर ट्रालियों के साथ किसान जो है वो दिल्ली के लिए निकल चुके हैं। वो वहीं पर इस आंदोलन पर जो है वो सीजेआई चंद्रचूड़ की टिप्पणी भी सामने आई है। तो तमाम मुद्दे हैं, इन सब चीजों पर बात करेंगे और इस पर हमारे साथ मौजूद है अखिल स्वामी सर। बहुत बहुत स्वागत है आपका। तो आपको दिखा देते हैं पहले वो भाई साइड हो जाए यार प्लीज। दूर तो यार कहाँ गया। तो सर आप देख रहे हैं कि ये धुंध नहीं है, कोई कोहरा नहीं है, बल्कि किसानों से निपटने के लिए क्या इसी तरह की व्यवस्था अब करनी रह गई है क्या? बिना आंसू गैस के गोले दागे और बिना हिंसा किए क्या कोई परिणाम नहीं निकाला जा सकता? निधि, ये बताइए, अगर ये आंसू गैस के गोले चीन के राष्ट्रपति के ऊपर फेंके जाते, उनको तो झूला झूला दिया आपने। ये पाकिस्तान के प्रधानमंत्री जिनके खिलाफ हमको राष्ट्रपति चीन के और प्रधानमंत्री पाकिस्तान के खिलाफ भड़काया जाता है, उनके यहाँ तो बिरयानी खाने आप पहुंच गए। देखिए, मेरे देश के अन्नदाताओं की गलती क्या है? इसे केस, ये एक धारा के अंदर अमानत में खयानत कहते हैं। जो मेरे देश के किसानों के साथ हुआ है, ये दंडनीय अपराध है। आपने एक वादा किया था उनसे 2.5 साल पहले, 13 महीने वो दिल्ली के चारों तरफ बैठे रहे थे, सारी कठिनाइयों के बावजूद बैठे रहे थे। सरकार ने उनसे एक वादा किया था। सरकार ने वादा किया था कि एमएसपी पे एक हम कमेटी बनाएंगे, और ये एमएसपी की कमेटी के जो सदस्य आपने चुने, उसमें किसान नहीं चुने, अपने जो संगठन है, मित्र संगठन है, आरएसएस के लोग हैं, जो भारतीय किसान, जो बीजेपी के समर्थित किसान यूनियन, उनके लोग, चलिए उनको भी बिठा लिया आपने। अरे कुछ निर्णय तो लो। आप अन्नदाताओं से कह दो कि एमएसपी नहीं देंगे, अब अन्नदाताओं से कह दो कि एमएसपी देंगे, अन्नदाताओं से कह दो कि एमएसपी इतनी देंगे, इस रेट से बढ़ाएंगे। आप स्वामीनाथन जी को ये भारत रत्न दे रहे हो, और जो एमएस स्वामीनाथन जी की मुख्य संस्तुति थी उसका ध्यान नहीं रख रहे। आप जो बड़े बड़े पूंजीपतियों हैं, उनके 20-25 लाख करोड़ आप माफ कर सकते हो, अन्नदाताओं के पैसे आप माफ नहीं कर सकते।
देखिए, देश को ये लोग अलगाववाद की तरफ बढ़ा रहे हैं। जिस प्रकार से कर्नाटका के अंदर, तमिलनाडु के अंदर, तेलंगाना के अंदर, आंध्र प्रदेश के अंदर ये फीलिंग आ रही है कि साउथ को ये लोग काट रहे हैं, अब ये हमारे हरियाणा और पंजाब को ये मैसेज दे रहे हैं कि हम आपके विरुद्ध हैं, आप युद्ध। अरे आप सोचिए निधि, कल्पना कीजिए, जो पुराने समय में महाभारत का युद्ध हुआ था, हम कल्पना करते हैं किस प्रकार का युद्ध हुआ होगा। एक सेना इधर खड़ी है, एक सेना उधर खड़ी है, वो बाण चला रहे हैं, वो भाग रहे हैं, फिर वो बाण चला रहे हैं, ये भाग रहे हैं। अरे ऐसी सुरक्षा व्यवस्था जरा बांग्लादेश के बॉर्डर पे कर दो। जो कहते हो कि वहां से रोहिंग्या आ गए, रोहिंग्या आ गए, एक रोहिंग्या नहीं निकाल पाए और रोहिंग्या के नाम पे इलेक्शन जीत लिया। पाकिस्तान के अंदर रोज जो कश्मीर के अंदर आके वो आत्मघाती घटना कर देते हैं, हमारे वीर जवानों की शहादत हो जाती है, उसको नहीं रोक पाए। रोक किसको रहे हो? रोक उस अन्नदाता को रहे हो जिसने कोविड पीरियड में भी 3.5% की एग्रीकल्चरल ग्रोथ दी थी। दुश्मनी आप गरीब किसानों से, ट्रक ड्राइवर से, बस ड्राइवर से निकाल रहे हो। पूंजीपतियों से आपका बड़ा मित्राना है, बड़ा दोस्ती है, उनके साथ चार्टर्ड प्लेन पे उड़ते हो आप, उनके साथ 5 स्टार होटल में बैठ के खाना खाते हो। जब चीन जाते हो, अमेरिका जाते हो, उनको ले जाते हो अपने साथ। जब भगवान श्री राम की मंदिर की प्राण प्रतिष्ठा हो जाती है, वहां बड़े बड़े पूंजीपतियों को ले जाते हो, फिल्मी कलाकारों को ले जाते हो। और ये किसान जिनके कपड़ों से पसीने की और एक मेहनत की बदबू आती है, खुशबू आती है, उससे आपको बदबू आती है, शर्म नहीं आती आपको? हिंदुस्तान के अपने को बड़े नेता कहते हो। आपने इन अन्नदाताओं के साथ अमानत में खयानत की है, आपने इनके साथ धोखा किया है। बंधूंनो, बुद्धावरच्या क्लिप्स अत्यंत महत्त्वाच्या आणि मार्मिक आहेत. तुम्हा आम्हा सर्व लोकांना ते अत्यंत आवडतात. अनेक लोकांचे मला फोन आलेत आणि सर्वच लोकांना असं वाटतं की आपण लाईव्ह ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस बुद्धाचं दर्शन झालं, दर्शन व्हावं, त्यांचे उपदेश आम्हाला ऐकावे, अशा पद्धतीची संकल्पना आमची आहे. आम्ही रोज सकाळ संध्याकाळ बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि जी वंदना घेत असतो, परंतु त्याचा अर्थ मात्र कोणाला माहिती नाही. फार कमी लोक, म्हणजे त्यांना अर्थ माहिती असून प्रतिज्ञा घेणं. त्यासाठी आज बुद्धाने ज्या पद्धतीचे वचन आहेत ते वचन आम्ही आज तुम्हाला 5ही वचन आम्ही तुम्हाला दाखवू. अत्यंत सुंदर व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे. याला तुम्ही अनेकदा पहा आणि या व्हिडिओला तुम्हा लोकांना सांगावं लागेल की आम्ही बुद्धं शरणं गच्छामि त्याचा अर्थ काय करतो. त्याच्यामुळे आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही व्यभिचार करणार नाही, मांसाहार करणार नाही, अजून जे काय दारू पिणार नाही, अशा अनेक ज्या बाबी आम्ही बोलतो आहे ते सर्वच्या सर्व बुद्धिझममध्ये त्याला किती महत्त्व आहे. आणि तेच आज त्याच याच्यामुळे मला तर अनेकदा कधी बाबासाहेबांना ऐकून असं वाटते की बाबासाहेबांनी आमच्यावरती किती उपकार केले, अनंत उपकार जे आम्हाला बुद्ध धम्माची त्यांनी जवळकी केली, त्यांनी बुद्ध धम्म आम्हाला दाखवलेला आहे. चला बघूया आपण हा व्हिडिओ बुद्धाच्या क्लिप्सवरून. अपने युवा पुत्र को इस रूप में देखूंगी, कभी कल्पना भी न की थी. उसे मृतक देख सकती थी आप. आत्महत्या करने जा रहा था आपका पुत्र. इसके प्राण बचाने के लिए आपका बहुत बहुत आभार. मुझे बहुत दुख होता है. अपने यश के लिए क्या क्या सपने संजोए थे हम. सपनों के पीछे दौड़ दौड़ कर थक गया था पिताजी. दिशाहीन व्यर्थ में जीवन गवा रहा था. आज मेरे जीवन में परम उद्देश्य जागा है. आज इसने जीवन के लोभ और माया के जाल को तोड़ा. इसका पुनर्जन्म हुआ है. ये मार्ग इसने स्वयं चुना है. जीवन के भेद को समझेगा, अरिहंत बनेगा,
उस आनंद को पाएगा जहां सुख दुख की परछाइयों से मुक्त होगा। आप किस तरह का जीवन चाहते हैं अपने पुत्र के लिए? ऐसा जीवन जिसमें उसे खुशी मिले, जिसमें उसकी उन्नति हो। माँ, पिताजी, मेरा सुख और उन्नति अब केवल इन कमल चरणों में है। मुझे आज्ञा दीजिए। रचित, ये मेरे पिछले जन्म का ही पाप होगा। आपका पुण्य क्यों नहीं? इतनी सदियों से हम अपने पाप दूसरों पर दोषारोपित करते गए। इसमें ग्रंथ और पंडित सहायक बने। हमने यज्ञ करवाए, बलियां दिलवाई। मैं कहता हूं बस तुम स्वयं ही पाप का कारण हो और तुम स्वयं ही मुक्ति का द्वार बन सकते हो। महानुभव, आपका अनुयायी बनने के लिए क्या करना होगा? सदैव अपना आचरण स्वच्छ रखें। ये पंचशील मार्ग है। पहला, कभी किसी जीव की हत्या ना करें। तुम्हारी तरह वो भी मृत्यु से डरता है। जीव हत्या त्याग तुम्हारे अंदर करुणा और सामंजस्य का भाव जगेगा। दूसरा, कभी चोरी ना करें। इससे विपरीत किसी निर्बल का बल बने। तीसरा, व्यभिचार ना करें। केवल अपनी पत्नी से ही संबंध रखें। चौथा, कभी असत्य ना बोलें। ऐसे वचन ना बोलें जो सत्य को तोड़ते मरोड़ते हों। पांचवा, किसी भी नशीले पदार्थ का सेवन ना करें। मेरा मार्ग सरल है पर कठिन है। आपकी हर बात हमारे जैसे सामान्य लोग भी समझ पा रहे हैं। क्या मैं और मेरे पति आपके भिक्षु बन सकते हैं? मैं ये नहीं कहता। मेरा अनुयायी बनने के लिए आप संसार छोड़ो। ये यश के चेतना की पुकार थी। आप जीवन के नित्य कर्म में रहकर भी मेरे अनुयायी बन सकते हैं। आरंभ हो गई निर्वाण प्रथा, सुनो सुनो ये बुद्ध कथा। चार आर्यक सत्य है। एक, जब तक सृष्टि रहेगी दुख मनुष्य के साथ छाया की तरह चलेगा। दो, इस दुख का कारण है वस्तु से स्वयं को पकड़ के रखना। जो वस्तु क्षणभंगुर है तो मार्ग क्या हो। तीन, मुक्ति के लिए विवेक जगाना आवश्यक है। स्वयं को केंद्रित रखो। जो आए, चाहे दुख की सूचना या आनंद की परछाई, उसके बीच स्वयं को स्थिर रखो। चार, इस मार्ग पर दुख के बंधन टूटेंगे और परम सत्य की उपलब्धि। नेहमीप्रमाणे आज आम्ही बहुजन सौरभचा 13 तारखेचा 13 फेब्रुवारीचा अंक आज आम्ही काय काय दिलेलं आहे तो बघूया आपण थोडक्यात। आजची आमची महत्त्वाच्या जे हेडलाईन्स आहेत ते आज दिल्लीत धडकणार बळीराजा म्हणजे शेतकरी जे शेतावरती असतात त्यांना बळीराजा म्हणतो आपण। आणि त्यांची 24 आज 2024ची जे इलेक्शन आहे त्याच्यासाठी त्याचा फार मोठा इम्पॅक्ट होण्याची शक्यता याच्यामध्ये आहे। ती बातमी आज आम्ही पान 1 वरती घेतलेली आहे।
दिल्लीत सर्वीकडनं बॅरिकेड आणि सर्व जे असले तरी ते मात्र कोणी कोणाच्या जुमानण्याच्या मूडमध्ये नाही. पोलीसही बहुजन लोकातच आहे, अनेक लोक शेतकरी आहेत, त्याच्यामुळे निश्चितच त्यांची सिंपती लोकांच्या सोबत आहे. आज त्याच्याच बाजूला आमची महत्त्वाची बातमी, कतारमधील 8 माजी नौदल अधिकारी परतले मायदेशी. तेथील काही 8 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती वेगवेगळ्या कारणासाठी, परंतु त्यांना शेवटी आमच्या राष्ट्रदूतांनी जी काही मध्यस्थी केली आणि त्याच्यामार्फत सर्वच्या सर्व पुन्हा कतार या शहरातनं भारतामध्ये लोक परतलेले आहेत. बाजूला एक अत्यंत महत्त्वाची पॉलिटिकल बातमी आहे. अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा. एकेकाळचे मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेस पक्षाचे त्यांनी हा सडनली राजीनामा देऊन मुंबईला एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना धक्काच दिला. परंतु आज अनेक लोकांना बऱ्याच दिवसापासून थोडी शंका वाटत होती की आज आमचे अशोक चव्हाणच्या बाबतीमध्ये थोडी शंका होती आणि ती मात्र आज खरी ठरली असं आज म्हणायला काही हरकत नाही. त्याच्याच बाजूला नितीश कुमार प्रणित NDA सरकारने विश्वास प्रस्ताव जिंकला आणि मी आधीच सांगितलेलं आहे की त्याच्यात महत्त्वाचे जे लोक दुसऱ्या बाकावर जाऊन बसले त्यात प्रामुख्यानं नीलम देवी, चेतन आनंद व प्रल्हाद यादव हे NDA आघाडीच्या बाकावर जाऊन बसले. याच्यामुळे 3 वोट त्यांचे गेल्याबरोबर यांचं सरकार पडलं, अशा पद्धतीची ती खेळी झालेली आहे. त्याच्याच खाली आम्ही बातमी लावलेली आहे, न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण भजन सुरू ठेवणार. स्वतः अंतनिधीचे सामान जवळ ठेवत आजोबांनी आत्मसमर्पणाची तयारी. अहमदनगरची बातमी आहे. अत्यंत माणसाच्या हृदयाला हलवून देणारी ती बातमी आहे. ती आज आम्ही पान 1 वरती घेतलेली आहे. बाजूलाच तामिळनाडू विधानसभेत अभिभाषणातले मुद्दे न वाचताच राज्यपालांचा वॉकआउट. तुम्हा लोकांना माहिती आहे की जेव्हा आम्ही राजकीय वाद निर्माण होतो आणि परंतु राज्यपालाला आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं अभिवाचन ते भाषण ते वाचावं लागते, पण ते न वाचता राज्यपाल निघून गेले. अत्यंत लोकशाहीला लाजवेल अशी ती घटना आहे. गोंडगोवार त्याच्या शेजारी आज आम्ही खाली बातमी घेतलेली आहे. गोंडगोवारी समाजाचे आंदोलन 6 महिन्यासाठी स्थगित. नागपूरची बातमी आहे. आज आम्ही खाली घेतलेले आहे उत्तराखंडमध्ये हिंसाचारानंतर 300 कुटुंब स्थलांतरित. तुम्हाला आता माहिती असेल की मधल्या हल्द्वानी इथे एका मस्जिदीला सरकारने बुलडोजरनी तोडलं. तिथे मारमोठा जमावानी त्यांच्यावरती दगडफेक केली आणि त्याच्यानंतर तेथील लोकांना भीतीपायी त्यांनी तो आपला गाव सोडून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर होण्याची ती बातमी महत्त्वाची आम्ही ठेवलेली आहे. एक भाऊ वासनिक यांचे साहित्य प्रकाशित पुस्तके आणि त्याच्या किमती एक जाहिरात आम्ही लावलेली आहे पान 1 वरती. आज बघूया पान 4 वरती आम्ही काय दिलेले. बहुजनांनी पाली भाषा शिकणे गरजेचे. प्राध्यापक धाबर्डे यांनी आता 17 व 18 फेब्रुवारीला इथे पाली भाषा साहित्य संमेलन आहे दीक्षाभूमीवर. त्याचे ते मुख्य प्रवर्तक आहेत. तर प्राध्यापक धाबर्डे यांनी सांगितलं की प्रत्येकाने बहुजनांनी आपल्याला पाली भाषा शिकण्याची गरज आहे. त्याच्या शेजारी आम्ही महत्त्वाचे याच्या अंतर्गत भंते धमानंद यांची धम्मदेसना. त्याच्याच खाली ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर नेपाळला रवाना, औरंगाबादची बातमी आहे. त्याच्या खाली 5 वर्षानंतर सिकल सेल रुग्णासाठी आशेचे किरण. नागपूरला एक मोठा लॅब उघडलेली आहे, त्याच्या संबंधातली ती बातमी आहे. त्याच्या शेजारी आम्ही कॉन्ट्रॅक्ट वीज कर्मचाऱ्यांचे कोराडी निर्मित केंद्र येथे राज्यव्यापी आंदोलन खाली दिलेली आहे. त्याच्यात पान 4 वरती गोसेखुर्द प्रकल्पाचा 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. तुम्हाला माहिती आहे की गोसेखुर्दच्या याच्यात अनेक लोकांचं स्थलांतरित झालेलं आहे. तिथले लोकांनी गावं सोडलेले आहेत. त्या लोकांचं रिहॅबिलिटेशन करायसाठी खूप वर्षापासून आहे, परंतु काही ना काही थोडंफार राहिलेलं आहे. त्याच्यासाठी सर्व लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा नेला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन बहुजन हिता संघाच्या 395व्या साप्ताहिक सभेत इंदोऱ्याला एक आमचं बहुजन हिता मोठी एक संस्था आहे आणि ते सातत्यानं कार्यक्रम घेत असतात. त्याची ती बातमी आज आम्ही लावलेली आहे. जल आत्मनिर्भर
गाव करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. RV चकोर यांचं आव्हान आहे. त्याच्याच खाली आज आम्ही मातोश्री रमाई जयंती उत्साहात साजरी. ममता व धम्म निरपेक्षता हाच राष्ट्रीयत्वाचा प्राण भूपेंद्र गणवीर. त्याच्यानंतर आज आम्ही जिथे जिथे कार्यक्रम झाले त्यात रमाई बुद्ध विहार श्रीनगर इथे झालेलं आहे. सावित्री प्रबोधिनी की मंच इथलाही घेतलेली आहे. सुदत्त बुद्ध विहार जागृतनगर इथली पण आम्ही बातमी घेतलेली आहे. आज बघूया पान 2वरती आज आम्ही जो अग्रलेख लिहिलेले तो अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा होता. 2024च्या इलेक्शनच्या बाबतीमधलं अनेक जे गोष्टी घडून राहिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने सरकार आपापल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकण्यासाठी ज्या वेगवेगळ्या हे करत आहेत, चाली खेळत आहेत, याच्याबद्दल ती सुंदरसं एक आज आमचा अग्रलेख आहे. आयुष्यातील स्पर्धा परीक्षा एक आज आपल्याकडे जिकडे तिकडे प्रत्येकाच्या घरी मुलं मुली सातत्यानं परीक्षा आणि स्पर्धा याच्यामध्ये गुंतलेल्या आहे. त्याच्यामुळे जो परिणाम होतो आहे समाजावरती याची सुंदरशी स्टोरी सूरज पी दहागावकर यांनी लिहिलेली आहे. त्याच्याच खाली अनुप हुलके यांचा एक सुंदरसा लेख फासे पारधी यांच्याबद्दलचा आहे. फासे पारधी हे तुम्हाला माहिती आहे की गावाच्या थोड्या बाजूलाच राहतात आणि त्यांचा धंदा हा दारू काढणे, चोरी करणे, जंगलात शिकार करणे इत्यादी असतो आणि तिथले जे मुलं आहेत तेही त्याच्यात समाविष्ट होतात. त्या सर्व विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांनी शाळेचं वळण लावणं हे फार मोठं जिकरीचं काम होतं आणि त्या या लेखात अनुप हुलके यांनी सुंदरसं त्याच्यात हे करून परंतु हे सर्व वर्णन केलेलं आहे. आज ते मॅट्रिकपर्यंत तर पोहोचले, परंतु त्याच्यानंतर काय ह्याबद्दलचं प्रश्नचिन्ह आहे आणि हा सुंदर सर्व लोकांना विचार करणारा हा लेख आहे. तुम्हा सर्वांना आवडेल. आज त्याच्याच खाली आज आम्ही भन्ते महामोगलायन याच्यावरती एक सुंदरसा लेख अशोक बोंधाडे यांचा आहे. बोधिवृक्षाची पाने या स्तंभलेखाखाली ते सातत्याने लिहित असतात. हा एक अत्यंत सारीपुत्र आणि मोगलायन हे भगवान बुद्धाचे 2 शिष्य होते आणि अत्यंत जवळचे शिष्य असल्यामुळे त्याच्यावरती आज त्यांची कशी सुरुवात झाली, कुठले राहणारे त्यांचा थोडासा परिचयात्मक आजचा हा लेख आहे. याच्याच बाजूला आज आम्ही पळापळा नैतिकता टाळा निवडणुका पुढे येत आहे. जिकडे तिकडे जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस नैतिकता नावाचा विषयच नसतो आणि त्याच्यामुळे आज तो लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आमचे रतन ताडे यांनी तो सुंदरसा लेख तुम्हा लोकांना दिलेला आहे. आज बघूया पान 3वरती आज आम्ही काय काय दिलेलं आहे. पान 3वरती देवेंद्रजी महाराष्ट्रावर गाढवांचा नांगर फिरवा. आज तुम्हाला जे पुण्यामधली जी घटना घडली की तिथे अनेक लोकांनी एक नाटक सादर केलं होतं आणि त्या नाटकावरती ABVPच्या काही लोकांनी त्याच्यावरती हल्ला चढवला आणि तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मारपीट झाली आणि ज्या पद्धतीने ते सर्व दृश्य झालं त्याच्यावरती हा सुंदरसा लेख दत्तकुमार खंडागळे यांचा आहे. त्यांनी सांगितलं की देवेंद्रजी महाराष्ट्रावर गाढवांचा नांगर फिरवा अशा पद्धतीचं एक सुंदरसं लेख आहे. त्याच्याच खाली आम्ही प्रजातंत्र आणि EVM एक अनेक लोकांनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे, परंतु आमचे मित्र प्रमोद मून यांचा सुंदरसा लेख आहे. आम्ही नित्यनियमाने सातत्यानं EVMवरती लिहित आहोत आणि EVM हटाव हे आमच्या बहुजन सौरभचे तर ब्रीदवाक्य आहे आणि जोपर्यंत जर तुम्ही EVM हटवणार नाही तोपर्यंत काही खरं नाही. आपल्या पुन्हा इलेक्शनचा मोदीचंच सरकार पुन्हा येईल. त्याच्यामुळे आजचा हा लेख अनेकांनी जरी वाचला असेल तरी तुम्हा लोकांना नव्याने वाचण्यासाठी एक सुंदरसा लेख प्रमोद मून यांचा तुमच्यासमोर घेऊन येतात. आज त्याच्याच खाली आज आम्ही भीमराव सरवदे यांचा एक सुंदरसा लेख वंचित बहुजन आघाडीची प्रतीक्षा कधी संपणार. प्रकाश आंबेडकरवरती आहे. आता तो एक पॉलिटिकली लेख आहे आणि बरेचसे त्यांच्या विरोधातले काही त्यांच्या पॉझिटिव्ह अशा अनेक लोक तुम्हाला असे अनेक लेख तुम्हाला वाचायला मिळालेले असतील, परंतु याच्यावरती आम्ही सहसा तरी आजच्या क्षणात भाष्य करत नाही. तुम्ही लोक वाचा आणि स्वतःच समजा की आपण काय करावं आणि काय करू नये. त्याच्या शेजारी आज आम्ही डॉक्टर संजय भक्ते यांचा सुंदरसा लेख वचन द्यायचे की घ्यायचे, म्हणजे वचन घ्यायचे की द्यायचे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. लोकांना म्हणतात तू वचन दे पण तुझं काय,
तू दे ना वचन की मी असं असं हे फॉलो करेल. अशा पद्धतीचा तो सुंदरसा लेख आज आम्ही लिहिलेला आहे. आज अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं संपवलेले आहे. बंधू भगिनींनो, एक सुंदरसा एक लेख होता माझा की आदिवासी समाज बौद्ध धम्माकडे त्यांची वाटचाल, त्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं लायकिक आणि लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलं. मला असं वाटते की आज संपूर्ण बौद्ध समाजाची एक मोठी जबाबदारी आहे की तुम्ही जिथे जिथे कुठे शक्य होत असतील, कुठे छोटे मोठे पिकनिक होत असतील, तर तुम्ही आदिवासींच्या घरी, आदिवासींच्या गावात करा, जेणेकरून त्यांना थोडीशी मदत होईल. त्यांच्यासोबत जेवा, त्यांना सांगा, कारण हे दुसरे लोक नाही करणार. RSSचे ब्राह्मण लोकांची अपेक्षा करू नका, परंतु तुम्हाला जिथे जिथे शक्य होत असेल, ज्या ज्या लेवलला जिथे जिथे आदिवासी राहत असतील, तर त्यांना सांगा की आज आमचे 20 लोकांचा स्वयंपाक करा. कोणीतरी दुसरे लोक म्हणतील की आमच्याकडे हे करा. एखाद्याचा बर्थडे त्यांच्या एरियात जाऊन साजरा करा. जर हे कृती आपण केली तर निश्चितच मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली आणि जे आम्हाला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्त्वज्ञानाच्या मार्गावर आम्ही चालत आहोत याची आम्हाला जाणीव होईल. बंधूंनो, पुन्हा मी तुम्हाला एक विनंती करतो की आज आमचे यूट्यूबचे व्हिडिओज जे तुम्हाला आवडत असतील आणि जे वाटत असेल की आम्ही बसल्या बसल्या एवढं काम मात्र निश्चित करू शकतो, तर लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा आणि लोकांना सांगा की लोकांना पुन्हा तुम्ही आपसामध्ये तरी कमीत कमी आमची चर्चा घडत राहिली पाहिजे. आता आमच्याकडे दुसरं तर माध्यम नाही, कुठे आपण बोलवू शकत नाही, परंतु या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांचा प्रचार प्रसार करू शकतो. जर तुम्हाला आवडले असेल तर विनाकारण करायचं नाही. जर बुद्धांनी सांगितलेलं की प्रत्येक गोष्ट तपासून बघा, याच्यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल तर निश्चित तुम्ही ते काम करा. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. तोपर्यंत जय भीम, जय भीम.